आज आपण कपड्याचे बटन बनवण्याची मशीन ती कशी जोडणी करायची आणि कसा त्याचा वापर करायचा हे आपण पाहणार आहे. तर तुम्हाला मी मशीन काढून दाखवतो आणि त्याची कशी जोडणी करायची ही माहिती देतो, ते बघून घ्या. याचा वापर आता बराच टेलर लोक, महिला लोक करायला लागले. का तर ज्या त्या मॅचिंगचं कपड्याचं ते तयार करता येतं, त्याचा तो फायदा होतो. कस्टमरला आपण मॅचिंग देऊ शकतो. अशा प्रकारे मशीन येते. त्याचा हे आपला पाण्याचा हापसा असतो ना, त्या टाईप येते. त्या असेच याच्यात नट येतो आपल्याला. हा नट यामध्ये जोडून घ्यायचा. याच्यात हे बरोबर हे असं जोडून घ्यायचं. याला स्क्रू हे आवळून घ्यायचा. हे अशा प्रकारेचं वर्किंग होतं. आणि त्याच्यात तुम्हाला दोन प्रकारच्या डाय दिल्या जातील, 22 आणि 30 साईजच्या. त्यातली ही मोठी साईज आहे ती 30 नंबर, लहान आहे ती 22 नंबर. या डाय कशी जोडणी करायची हे तुम्हाला मी दाखवतो. हे डाय अशा प्रकारे येतात. त्यातलं हे वरची बाजू असते आणि खाली जोडण्याची ही बाजू. आणि खालीसुद्धा तुम्हाला एक स्क्रू दिला आहे. हा स्क्रू समजूच करा आणि त्याच्यात हे अशा पद्धतीने नीट बघा, होता तुम्हाला दिसतंय. याच्या अशा पद्धतीने यात बसवून घ्या. हे ह्यात फक्त असं ठेवायचं आहे, काय दुसरं करायचं गरज नाही. स्प्रिंग वगैरे आहे अशी जसं डबीत आले त्या पद्धतीने ठेवायचं. नंतर हा स्क्रू थोडा आवळून घ्या. थोडं याला पकडणं एकदा फक्त आवळा, म्हणजे तुम्हाला लय जास्त आवळू नका, लूज करता आलं पाहिजे. हां, हे फिट होऊन जाते. त्याच्यानंतर ही जी डायचा वरचा भाग आहे हा याच्यावर ठेवल्यानंतर आपण असं बटन तयार करू शकतो. अशी डाय ठेवायची. मी एक तुम्हाला आता बटन बनवून दाखवतो कशा पद्धतीने बटन तयार होते डायच्या याने. आता आपण कस्टमर आले त्यांना आपण मशीन देणार आहे, तर त्यांना कशा पद्धतीने बटन बनवायचे आपण दाखवतो. बघा मॅडम, हे असं बटन ठेवायचं. हे असं ठेवायचं. हा कपडा असा इकडे करून घ्यायचा आणि त्याला आपला धागा साधा आहे ना, धागा फक्त 1-2 राऊंड याचे गुंडाळून घ्यायचं. त्याला बघा हे असं धरायचं आणि 2 राऊंड फक्त गुंडाळून घ्यायचं. म्हणजे फिनिशिंग येते. जरी न गुंडाळता पण होते, पण फिनिशिंग येत नाही. असं घ्यायचं आणि कैचीने कट करायचं. हे असं केल्यानंतर ह्या डायमध्ये हे असं बटन लावायचं. बघा इथं जवळ घ्या. बघा हे अशा पद्धतीने हे लावून घेतलं. द्वारा गुंडाळा दिसतंय का बघा. अशा पद्धतीने लावून घ्यायचं आणि हे बटन हे तर ठेवायचं असं. बघा हे असं ठेवल्यानंतर हे जी डाय आपली वरच्या बाजूची आहे याच्यावर अशी उलटी करून ठेवायची आणि आपल्याकडे तोंड केल्यानंतर अशा प्रकारे 1-2 जास्तीत जास्त तिसरा एक ठोका द्यायचा. असं बटन तयार झालं. तुमचं दाखवा त्यांना बटन दाखवायचं. जमून हे करताय का तुम्ही? अजून एक करून दाखवू. ठीक आहे, अजून एक बघा आपण करू. एकदा तुमच्या हातात बसलं ना, स्पीड तुमचं वाढून जाते, फास्ट होते. या मशीनचा फायदा काय, कस्टमरला तुम्ही मॅचिंग देऊ शकता. ज्या त्या कस्टमरला ज्या त्या ह्याचं बघा हे असं लावलं का हे फक्त अशा पद्धतीने ह्याच्यावर ठेवायचं. त्यात माझं हल्लं होतं, हल्लं नाही पाहिजे. असं प्रॉपर ठोका बसला का ते निघत नाही. बसला आता, मग असे हल्लं होतं त्यामुळे ते बसलं नव्हतं. हे उचलून द्यायचं नाही. ह्याला जर तुम्ही एक फळी जर लावली तर आज फिनिशिंग चांगलं बसतंय आणि बटन हलणार नाही किंवा असं राहणार नाही. म्हणजे दाब बरोबर बसतो. आता हे असं डुलते आपण करताना, ते नाही डुललं खाली एक तुकडा लावून येतं, स्क्रू 2 लावून घ्या. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस लई ताकद लावायची गरज नाही, सपोर्ट भेटते साईडला. तर अशा पद्धतीने आपण बटन बनवायची मशीन आहे. कोणाला जर ऑर्डर करायची असेल तर नंबर डिस्प्ले केला आहे, त्यात तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा मागवू शकता. धन्यवाद.